नमस्कार, गुड मॉर्निंग. मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप खमंग स्वागत करीत आहे. आज आपण ब्रेड पॅटीस बघणार आहोत. हे ब्रेड पॅटीस कमी तेलकट, अगदी पटकन होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. त्यासाठी सुरुवातीला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत. थोडी कोथिंबीर, 1 ते 1.5 इंच आलं आणि 7-8 हिरव्या मिरच्या असं आपण जाडसर वाटून घेणार आहोत. तुम्ही लहानांसाठी करत असाल तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी घ्या. अशा प्रकारे आपण हे जाडसर वाटण करून घेतलं आहे. त्यानंतर आपण कुकरला एक 7 ते 8 बटाटे उकडायला घालणार आहोत. हे बटाटे उकडताना पाणी कमी घाला, म्हणजे पॅटीसचं जे आपलं आतलं सारण असेल ते थोडंसं घट्ट होईल. पाणी जास्त घातलं तर बटाटे असे नरम होतील आणि सारण अगदी चिकट होईल. कमी पाण्यामध्ये हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत. उकडताना थोडंसं मीठ घाला, म्हणजे बटाटे पटकन उकडले जातील. आता ह्या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि बटाटे बारीक चिरून घ्यायचे आहेत. सारण करण्यासाठी मी इथे ओबडधोबड बटाटे असे चिरून घेतलेले आहेत. अगदी आपल्याला मॅश करायचे नाही आहे. जसं आपण बटाट्या वड्याला करतो त्याप्रमाणे इथे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आता पॅटीसचे जे आपण ब्रेड वापरणार आहोत त्याच्या आपण कडा कापून घ्यायच्या आहेत. ह्या कडा आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहे. त्याचं पण मी एक तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे. ह्या कडा अशा आपण कुस्करून घ्यायच्या आहेत. त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते आपण आता साईडला ठेवायचं आहे. जे आपण ब्रेड आपण कडा कापून घेतले आहेत त्याला आपण असं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं रोल करायला सोपं जाईल. सुरुवातीला सगळ्या कडा कापून घ्या जेवढे तुम्हाला पॅटीस करायचे आहे आणि सगळे असे लाटून घ्या. त्यानंतर आपल्या सारणासाठी आपल्याला एक मसाला करायचा आहे, जेणेकरून आपल्या पॅटीसला अगदी जसे बाहेर मिळतात तशी चव येईल. थोडंसं जिरं, बडीशोप आणि धने असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पण यामध्ये एक चव येण्यासाठी आपण थोडासा पुदिना घालत आहोत. माझ्याकडे ताजा पुदिना नव्हता म्हणून मी असा वाळवून ठेवलेला पुदिना यामध्ये घातलेला आहे. असं पॅटीस किंवा भजे किंवा बटाटा वडा करताना थोडासा पुदिना घातला की त्याला खूप छान चव येते. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे. याला तेल पण फार लागत नाही, कारण आपण तळणार आहोत. त्याच्यामुळे हे सारण फक्त फोडणी टाकूनच आपल्याला भाजी मिक्स करायची आहे. थोडीशी मोहरी टाकली, मोहरी कडकडली की त्यामध्ये मी अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे. तुम्ही इथे अजून हरभऱ्याची डाळ पण घालू शकता किंवा डाळवं पण घालू शकता. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे आपण कांदा वगैरे काही वापरत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लसूण पण ह्या वाटणामध्ये घालू शकता. आणि भाजीला रंग छान यावा म्हणून मी पाव चमचा हळद घातली. आता मिरचीचा ठसका उठतोय म्हणून मी थोडंसं झाकण ठेवलं याला. त्यानंतर आपण जो कोरडा मसाला केला होता धणे, जिरे आणि बडीशोपचा, तो यामध्ये घालून घेतलेला आहे. तुम्ही हे मिक्सरला पण वाटून घेऊ शकता किंवा कुटून पण घेऊ शकता. मी इथे जाडसर कुटून घेतलेला आहे. हा मसाला घातल्यानंतर अगदी खमंग सुवास दरवळायला लागलेला आहे. आता आपण जे बटाटे चिरून घेतले होते ते यामध्ये घालून सगळं सारण छान एकजीव करून घ्यायचं आहे. हा मसाला ह्या बटाट्याला अगदी एकसारखा लागला पाहिजे, तसं आपण तळापासून ढवळत ही भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे. आता चवीनुसार मीठ घालून आपल्याला ह्या भाजीवर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे, म्हणजे मसाल्याची सगळी चव त्या बटाट्याला छान उतरते. हे थंड होईपर्यंत आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण ब्रेडचं आवरण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 कप
बेसन घेतलेलं आहे. तुम्ही पॅटीस किती करताय त्यावर बेसनाचं प्रमाण अवलंबून आहे. आणि पॅटीसला रंग छान यावा म्हणून अगदी पाव चमचा हळद आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही स्किप पण करू शकता. आता जो मसाला आपण कोरडा मसाला भाजीला घातला आहे त्यातला मी थोडासा शिल्लक ठेवला होता आणि तो ह्या आवरणामध्ये पण घातलेला आहे. म्हणजे आवरण पण चवीला छान लागतं. आणि थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण भाजीला पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे याच्यात थोडं कमी मीठ घाला आणि हे छान घट्टसर मिसळून घ्या. आता हे छान भिजवायचं आहे आपल्याला. यात काही गाठी झाल्या असतील तर ते पण मोडून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की आवरण कशा प्रकारचं मी केलेलं आहे. चमच्यावर अशी रेष आखली तर ती एक झाली नाही पाहिजे, म्हणजे ती मिटली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे घट्ट भिजवून घ्यायचं आहे. आता आपण हे जे ब्रेडचे स्लाईस कडा काढल्या होत्या त्याची मी तुम्हाला एक चटणी दाखवत आहे. सुरुवातीला ह्या कडा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे. ज्या कढईत मी तळणार आहे त्याच कढईत मी ह्या कडा भाजून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला जास्त भांडी पण नाही भरवायची. त्या कडा भाजून मी बाजूला थंड करायला ठेवून दिलेल्या आहेत. आता जे आपण ब्रेड लाटून घेतले होते त्याला चारी बाजूंनी मी असं पाणी लावून घेतलेलं आहे आणि भाजीचा असा रोल करून ह्या ब्रेडमध्ये ठेवलेला आहे. आता ही आपल्याला रोल करून असं चिकटवून घ्यायचं आहे पाण्याने. त्याच्या साईड पण अशा चिकटवून घ्यायच्या आहेत, म्हणजे बेसनाचं आवरण आत शिरलं नाही पाहिजे. अशा प्रकारे मी सगळे रोल तयार करून घेते, म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल. जसजसं आपल्या घरात लागेल, गरमागरम लागत असेल तसतसं आपण हे आधी बनवून वेळेवर तळून देऊ शकतो, म्हणजे आपली काही गडबड होणार नाही. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही शॉर्ट ब्रेकचा टिफिन देत असाल तर त्यातसुद्धा हा प्रकार खूप छान आहे. किंवा मधल्या वेळेत पण खायला हे पॅटीस खूप छान लागतात. भाजीचे रोल तयार करून ठेवले आणि ब्रेड असे लाटून त्यामध्ये भरून ठेवलं की आपले पॅटीस वेळेला अगदी पटकन तयार होतात आणि आपली काही गडबड पण होत नाही. आता त्याच कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे. आता हा रोल तुम्ही बघू शकता. असा कुठे निघाला असेल तर तुम्ही दाबून घ्या आणि ह्या बेसनाच्या मिश्रणामध्ये त्याला छान डीप करून घ्या. जे एक्स्ट्रा निघेल ते बेसन आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हळूवार ह्या कढईमध्ये सोडा. तेल अंगावर उडण्याची शक्यता आहे. तुम्ही चमच्याने किंवा चिमट्याने पण हे सोडू शकता. आता त्या पॅटीसवर आपल्याला असं तेल सोडायचं आहे. आता कढई लहान असल्याकारणाने मी एक एक दोन दोन तळत आहे. तुमच्याकडे जर कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळी 3 ते 4 पण तळू शकता. अशा प्रकारे सोनेरी रंगावर तळल्या गेल्यानंतर आपण हे पॅटीस काढून घ्यायचे आहे. आता मी सगळे पॅटीस असे एक एक करून तळून घेत आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ब्रेड पॅटीस कसे वाटले मला कमेंट करा आणि ब्रेड पॅटीस तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. नंतर राहिलेल्या पिठाचं मी तेलामध्ये असे छोटे छोटे भजे काढून घेतलेत आणि त्यामध्ये एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे. गॅस बंद केल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण त्यावरच घातलेली आहे, कारण ही चटणी ना बरेच दिवस टिकते. म्हणजे 5-6 दिवस तुम्ही ही चटणी टिकवू शकता किंवा प्रवासाला पण नेऊ शकता. आता हे भजे, हा लसूण आणि कोथिंबीर आपल्याला त्या तेलातून काढून घ्यायचं आहे आणि जे ब्रेडच्या कडा आपण भाजून ठेवल्या होत्या त्यावरच आपल्याला हे घालायचं आहे. आता थंड झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. तुम्ही ही चटणी नक्की करा, त्याबरोबर खायला पण खूप छान लागते. आणि शेंगदाणे, खोबरं वगैरे असं यात मी काहीही वापरलेलं नाही आहे. फक्त ब्रेड आणि भजे याचीच ही चटणी आपण तयार केलेली. ही चटणी तुम्ही वडापावबरोबर पण खाऊ शकता, साधे कांदे भजे असतील त्याबरोबर पण खाऊ शकता किंवा दह्यात मिसळून पण खाऊ शकता. आता ह्या मिश्रणामध्ये मी 3 चमचे काश्मीरी लाल तिखट घातले. हे तिखट फारच कमी तिखट आहे आणि आपल्याला चटणी पण टिकवायची, लालसर पण दिसली पाहिजे, त्यासाठी मी इथे चटणी जरा जास्त वापरलेली आहे. आता आपल्याला हे पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं पण आहे. याला अगदी स्पीडने न फिरवता पल्स मोडवर थांबून थांबून फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही चटणी मी जाडसर मिक्सरला दळून घेतलेली आहे.
पॅटीसचा अगदी खमंग वास येत आहे. तुम्ही बघू शकता इथे पॅटीस पण किती छान झालेले आहेत. मैत्रिणींनो, एकदा अवश्य ह्या पद्धतीने करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.